दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि माहेरी आल्यानंतर माहेरच्यांसोबत कुठंतरी फिरायला गेलं नाही असं तर होणं शक्यच नाही. त्यामुळे आम्ही आज सकाळी सकाळीच निघालेलो आहे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी. कारण मम्मी आणि यांची दर शनिवारी भद्रा मारुतीची वारी असते आणि दर शनिवारी ते दर्शनासाठी जातातच. म्हटलं चला आम्ही इथे आहोत तर आपण सगळे मिळून आज जाऊया. तर सकाळी सकाळीच आम्ही निघालो, कारण सकाळी सकाळी गर्दी खूप कमी असते आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात भद्रा मारुतीला जायला अगदीच छान वाटतं. चला आता इथे पोहोचलेलो आहोत आणि बाहेर सुंदर सुंदर फुलांचे इतके हार लावलेले होते आणि त्याच्या सुवासानेच एवढं प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर हा आहे इथल्या भद्रा मारुतीचं रूप हे म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि बायकांना इथे थोडंसं लांबूनच दर्शन आहे. आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलो, बाहेर आलो आणि इथे छान असे महादेवाची पिंडी होती. तर महादेवाच्या पिंडीचं पण खूप सुंदर असं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर शरीरासाठी काही खेळणी वगैरे घेतली आणि नंतर पेटपूजा करण्यासाठी आलो. कारण सकाळी घरून निघताना आम्ही फक्त चहाच घेतलेला होता आणि आता नाश्त्याची वेळ झालेलीच होती. म्हटलं चला छान असा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग घरी निघूया. पण घरी जाण्या अगोदर आम्ही पुन्हा एका ठिकाणी पर्यटनासाठी गेलो. तर ते कुठे गेलो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि ही चिमुकलीसुद्धा जोरदार भिडलेली आहे कारण तिला पण खूप जास्त भूक लागलेली आहे.